हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं माझ्या आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग खूपच छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे। मस्त आता आम्ही तयार झालेले आहे, आता आम्ही वॉकिंगला जाणार आहात। तर मस्त अगोदर लिंबू पाणी घेत आहे। तर इथे मस्त लिंबू पाणी आहे, आता लिंबू पाणी पिऊन छान जाणार। पिते पटापट आणि जातो फास्ट। डन, तयार झालेत आता मस्त शूज घालून। मी पण इथे शूज घातलं, चला जाऊ आता। चलो, तर आता मस्त आलेली आहे गार्डन मध्ये, छान 7-8 राऊंड मारते, छान वाटते, मस्त फ्रेश। आणि आज ब्लॉग सकाळ सकाळी शूट होत आहे। तर मस्त गार्डन मधून जाऊन आलो, खूप छान वाटलं। म्हणजे गार्डन मध्ये गेलो, 7-8 राऊंड वगैरे मारले आणि आता मस्त आंघोळ वगैरे झाली, फ्रेश वाटते, खूप छान वाटते। आणि सर्व कामं वगैरे आवरलेत, कपडे वगैरे झाले, भांडे वगैरे सर्वच आवरले। सकाळी नाश्त्यामध्ये मस्त कांदा पोहे बनवणार आहे, बघू दुपारी काय ठरते जेवण बनवायचं ते। म्हणजे कधी कधी कंटाळा येतो, काय बनवू सुचतच नाही, मग आज दुपारी बघूया काय मिस्टर काय सांगतात, त्याच्यावरून बेत ठरेल दुपारचा देखील। तर आता छान कांदा पोहे बनवू, चला। तर पाहू शकता टणटणान नाश्त्यामध्ये आपले छान पोहे झालेले आहेत, मस्त कांदा पोहे। प्रत्येकाच्याच घरी कांदा पोहे मस्त होत असतील। त्याच्यावर मस्त लिंबू, या मस्त गरमागरम पोहे खायला। तर आता खूप भूक लागलेली आहे आणि स्वयंपाक पण बनवायचा आहे। तर दुपारच्या जेवणामध्ये काय बनवणार आहे, आज स्पेशल बनवणार आहे। काय बनवणार आहे तर तो व्हिडिओ कंटिन्यू नक्की पहा, स्किप करू नका। चला पाहूया। तरी ते अर्धा किलो चिकन लॉलीपॉप आणले आहेत, आता मस्त आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। तर इथे आलं लसूणची पेस्ट घालून घेऊ। तर आपला अर्धा किलो आहे म्हणजे चिकन लॉलीपॉप, त्यामुळे मी पेस्ट इथे जास्त घालत आहे। त्यानंतर मी इथे चिकन लॉलीपॉप मसाला घालत आहे, कारण माझ्याकडे दुसरे तर काही मसाले नाहीत, काळी मिरी वगैरे, मी घरात तेवढ्या मसाल्यापासून करत आहे। त्यानंतर मी धना पावडर घालत आहे, थोडीशी धना पावडर घालायची, छान टेस्ट देखील येईल। त्यानंतर माझ्याकडे इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे, तो देखील थोडासा घालणार आहे मी। सर्व मसाले घातल्यावर छान टेस्ट येईल। त्यानंतर आपल्याला घालायची आहे चिमूटभर हळद, मी चिमूटभर हळद घालत आहे। त्यानंतर हा घालत आहे टॅमॅटो केचप आहे माझ्याकडे, तो घालून घेत आहे थोडासा। ही तर काश्मीरी मिर्च पावडर घालत आहे, कलर घालत नाही, कारण कलर फूड कलर म्हणजे चांगला पण नसतो हेल्थसाठी, त्याच्यामुळे मी काश्मीरी मिर्च पावडरनी देखील खूप छान कलर येईल। तर मी चवीसाठी लाल मिर्च पावडर घालत आहे, खूप छान आहे आमच्या घरची। तर याच्यामध्ये गरम मसाला वगैरे आहे, सर्व मसाले आहेत, तर थोडेसे घालते हे पण। तर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला सर्वात मेन म्हणजे लिंबू घालून घ्यायचं आहे। हलक्या हाताने एकजीव करायचे आहेत सर्व मसाले, एकदम हलक्या हाताने, कारण हे नाजूक असतात खूपच लॉलीपॉप। आणि आपल्याला हे एकजीव सर्व मसाले एकजीव करून अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचे आहे। तर पाहू शकते खूप छान मसाले आपले एकजीव होत आहे। तर मी ते छान मिक्स करून घेतले आहेत मसाले, आता हे अर्धा तास छान झाकून ठेवणार आहे मॅरिनेट करायला। तरी ते पाहू शकता म्हणजे अर्धा तास झालेला आहे आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते। तर यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक अंड घालून घेणार आहे, जेणेकरून हे मिक्स छान होतं सर्व। तर ह्याच्यामध्ये मी घालत आहे कॉर्नफ्लॉवर,
आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला कॉर्नफ्लॉवर छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी कॉर्नफ्लॉवर आणखी घालत आहे, कारण हळूहळू घालायचं आहे आपल्याला लागेल तसं. आणि आपल्याला अलगद मिक्स करायचं आहे, कारण म्हणजे लॉलीपॉप खूप नाजूक असतात त्याच्यामुळे. त्यानंतर इथे मी मैदा घालत आहे. मैदा आपल्याला लागेल तसं थोडा थोडाच घालायचा आहे. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. तर पाहू शकता खूप छान मिक्स झालेलं आहे आपल्याला. आता एका साईडला मी गरम तेल करायला ठेवलेलं आहे. पाहू शकता तेल आता कडक तेल गरम करून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे फ्राय करायचं आहे आता लॉलीपॉप. गॅस आपल्याला स्लो ते मीडियम ठेवायचा आहे. तेल छान गरम करायचं आहे. आता आपण छान लॉलीपॉप सोडून घेऊया की. तर गॅस मीडियम ठेवलेला आहे. आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर पाहू शकते खूप छान क्रिस्पी असं फ्राय होत आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे खूप छान आपले क्रिस्पी होतात लॉलीपॉप. तर आपल्याला सर्व बाजूने एकदम ब्राऊन क्रिस्पी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, छान फ्राय करायचे आहे. तर पाहू शकता आपलं तेल छान नितळून घ्यायचं आहे. 5 मिनिटं छान क्रिस्पी ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय केले आहेत. आता मी ते प्लेटमध्ये ठेवणार. थोडेसे थंड झाले की मग टिश्यू पेपरवर ठेवणार. गरम ठेवले तर टिश्यूला पटकन चिटकले जातात. तर आता याच प्रकारे आपल्याला दुसरे देखील फ्राय करायचे आहेत लॉलीपॉप. तर पाहू शकता खूप छान फ्राय झालेले आहेत. अगदी तेल नितळून आपल्याला छान काढून घ्यायचे आहे. तर पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि खूप छान झाले आहे. तर तयार आहेत मस्त आपले गरमागरम चिकन लॉलीपॉप. सर्वांनाच आवडतात, लहानांपासून ते मोठ्यापर्यंत. आता मी छान टेस्ट करणार आहे. इथे आहे मस्त शेजवान चटणी, त्याच्यात हे मस्त खूपच छान झाले, एक नंबर. तर खूप छान झाले आहेत. माझ्याकडे घरी जे अवेलेबल सामान आहे त्या कमी साहित्यामध्ये मी हे चिकन लॉलीपॉप बनवले आहेत आणि खूप छान झालेत. अगदी मार्केटला जसे बाहेर मिळतात तसे. तर 3 महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा, म्हणजे असे लॉलीपॉप छान होतील. नंबर 1 म्हणजे आपल्याला अर्धा तास चिकन लॉलीपॉप मॅरिनेट करायला ठेवायचे आहेत, कारण आतमध्ये चिकन छान शिजलं जाईल. नंबर 2 आपल्याला कोणताही फूड कलर वापरायचा नाहीये. जे काही आपला काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती मी घातलेली आहे कलर येण्यासाठी. आणि नंबर 3 तर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि छान भाजायचे आहेत ब्राऊन कलर येईपर्यंत. खूप छान झालेले आहेत. मी विचारही केला नव्हता, पहिल्याच प्रयत्नामध्ये एवढे भारी झाले लॉलीपॉप. खूप छान झाले. तर आता 4:30 वाजलेले आहेत आणि मस्त दुपारी चिकन लॉलीपॉप बनवले होते जेवणामध्ये आणि बाकी आहेत. खूप हेवी झालं, कारण तेच खाल्लं. नंतर दुसरं काही करावंसं म्हणजे नको होतं, तेच खूप झालं आणि तेच खाल्ला मी. चिकन लॉलीपॉपच खाल्ले मग दुपारी. मग आता रात्री आहेत थोडेसे बाकी, त्याच्यातले बघूया रात्री थोडंसं काहीतरी बनवेल तसं, म्हणजे भूक म्हणजे जेवणाच्या ह्याच्यावरती. आणि मस्त आराम वगैरे केला. आता झाडं वगैरे मारून घेते. चहा तर घ्यायची इच्छा नाही, आम्ही तसं पण चहा कधी घेत नाही, कधीतरी इच्छा झाली तरच घेतो. तर आता मस्त आम्ही मूव्ही पाहिला. खूप छान मूव्ही होता. अगदी थोडेसेच भांडे होते, क्लीन करून घेतला आहे आता किचन वाटा देखील.
तर थोडेसेच भांडे होते, आता घासून घेतले आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान छान नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.